स्त्री म्हणजे आदिशक्ती, स्त्री म्हणजे गृहिणी, स्त्री म्हणजे मल्टीटास्कर, स्त्री म्हणजे कणखर, असे खूप मेसेजेस आले असतील ना. बरोबर, आज वुमेन्स डे आहे. अतिशयोक्ती केली असं मी म्हणत नाही, जे लिहिलंय ते अगदी खरं आहे. पण देवीच्या या रूपाला जरा माणूस म्हणून बघूया का? वर उधळलेली स्तुतीसुमने थोडी बाजूला ठेवूया का? आहेच ती कणखर, यात काही वाद नाही. तिच्यामुळेच चाललंय घर, यातही काही शंका नाही. पण तीही शेवटी जीवच आहे, थकत असेल ना कधीतरी. अपेक्षांच्या ओझ्याखाली झुकत असेल ना कधीतरी. थकून गेलाय चेहरा म्हणून विचारतो का एकदा तरी? वेळी अवेळी पडून आहेस, तब्येत आहे ना ग बरी? शी इज अ सुपर वुमन मोठ्या अभिमानाने सांगितलं जातं. ऑफिस नंतरही टास्क संपणार नाहीत, हे उघड सत्य मात्र लपवलं जातं. लेडीज फर्स्ट बोलून बोलून मानाचा मुकुटही चढवला जातो आणि वेळ प्रसंगी त्याच नियमात फेरबदलही केला जातो. का? कशासाठी? खरं तर तिला नकोय ही तात्पुरती स्पेशल ट्रीटमेंट. त्यापेक्षा ऑफिसमधून थकून आलीये तर तिला एक कप चहा देऊया ना. पंचपक्वान्नाचं ताट नको, निदान वरण भाताचा कुकर लावूया ना. भाजी छान झालीये का? मग दिलखुलास दाद देऊया ना. साडी खूप खुलून दिसतेय का? मग कधीतरी तिचीही दृष्ट काढूया ना. टेडी, चॉकलेट, केक काही नको, आजपासून काहीतरी वेगळं करूया ना. वुमन्स डेलाच मोठा बुके देण्यापेक्षा वर्षभर अधूनमधून सोनचाफा आणूया ना. इतकं सोपं आहे हे सगळं. देवाची उपमा नकोय तिला, चार चौघांसारखंच करा हो कौतुक. एका दिवसाच्या देवीपणाचं त्या आदिशक्तीलाही नसेल हो अप्रूप. नाचू द्या, हसू द्या, तिलाही एन्जॉय करू द्या. बाई माणूस म्हणून नाही, फक्त माणूस म्हणून जगू द्या.